नमस्कार, मी गौतम ससाने, घाटकोपर. विषय आहे लैंगिक अत्याचार. हा कुठं होतो जास्त करून की विदेशातल्या जे मिडल ईस्ट एरिया जसं सौदी असो की दुबई असो अशा काही जागी होतात. पर ते घरगुती बायकावर होतो. का होतो? घरगुती बायकावर. आता मी सौदी अरबची एक छोटीशी गोष्ट सांगतो, आपल्या मनातली गोष्ट सांगतो. सौदी अरबमध्ये राहत असताना एक गोष्ट अशी घडली. मी काम करताना माझ्या दुकानात एक बाई येऊन कपची कापा झाली आणि माझ्या मसनीकडे येऊन बसली. तर मी म्हणालो, ए बाई, तू कशाला येतं आतमध्ये आले? कायदा येतं आतमध्ये, महिलांनी आतमध्ये यायचं नाही. तर ती होती हैदराबादची बाई. ती कप कपून बोलत होती की एक आरबी आहे ना, आम्ही त्याच्या घरात मी कामाला आली आणि तो मला जबरदस्ती करतो. जबरदस्ती करतो. आता नेहमी तर नवीन आहे, मला अरबी थोडी थोडी येते. तुम्ही मला मदत करा. मी म्हणलं, मी काय मदत करू? मीच खूप स्वतः नवीन आहे. तर मला काय झालं, तू अशी का झालं? तर म्हणले, तो अत्याचार करतो. म्हणजे मला मी नोकरच्या हिशोबाने आणलं आणि बायकाचं काम करायला म्हणतो. तुम्ही म्हणलं, मी नाही करणार. तर त्याच्या बायकोला मी त्यांनी सांगितलेलं, त्या बाईने सांगितलं की तुझा नवरा असा आहे आणि मला असं करतो. तर मला त्यात काय, जा ना, काय फरक नाही पडणार आहे मला. का? ती बाई का म्हणाली? याचं कारण असं आहे की जे सौदी अरबले जे मोठे मोठे उद्योगपती किंवा पैसेवाले असतात आणि ते 4 बायका केल्या तर 4 बायकांना त्यांना हक्क द्यावा लागेल. तर ते काय करतात, ते हितल्या आपल्यासारख्या गोर गरिबांना ते घेऊन जातात आणि त्याला म्हणतात खद्दामा. खद्दामा म्हणजे काय की घरातले ते छोटे मोठे काम करतील, खाणं पिणं आणि माझ्या पोराला बघणार. मग कधी कधी ही आरबी लोक बी त्यांच्यावरती दृष्टी त्यांची घाण असते आणि त्यांचा वापर करतात. ही अशी गोष्ट आहे. मग त्या बाईने मला असं सांगितलं की मी नाही करणार आणि मला याचं जमणार नाही. तर पुढे काय झालं का मला माहिती नाही, कारण इथं प्रत्येक गोष्टी दबली जाते. ही गोष्ट आहे, आपण तुम्हाला खरं सांगितलं, ह्या गोष्टी घडतात. बायका काय म्हणतात की त्यांनी अगर 4 बायका केल्या तर 4 बायकांना त्यांना हक्क द्यावा लागेल ना. तर त्यासाठी हे बाहेरचे काय म्हणतात की त्यांना हक्क द्यायची गरज नाही, हक्क द्यायची काय गरज नाही त्यासाठी. मग ते बायका म्हणतात की तुम्ही काय करता करा, आम्हाला एन्जॉय करू द्या. या गोष्टी स्वस्त आणि मस्त. धन्यवाद. माझा एक मित्र आहे, म्हणजे एक जुना माणूस आहे आमच्या भागाचा. तो 10-15 वर्ष सौदी अरबमध्ये राहत होता. कामं केले, आले गेले, आले गेले, कमवून आले, पण तेवढं नाही. नंतर काही वर्षांनंतर त्याची मुलगी गेली. 2 वर्षात त्या बापाने नाही कमवलं, त्याच्या मुलीने एवढं कमवून आले. गाडीभर सामान, पैसा सगळं घेऊन आली. बाबाच्या मनाला लागलं, त्याला एक नॉर्मलचा हार्ट अटॅक आला. अशा सुद्धा घटना घडल्या, मी पाहिलेलं आहे. या अरबस्थानमध्ये तुम्हाला असं वाटतं सुरक्षित आहे मी, ते चुकून असं बोलू नका. काही लोक असतात ते वाचतील, तर जास्त करून फसून राहतील. ही लक्षात घ्या. महिलांसाठी चांगला नाही, मला असं वाटतं. भटकतात. धन्यवाद.